सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यात 2 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पश्चिमेकडील जनजीवन विस्कळीत झालं असून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर देखील गारठून गेलं आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने हाहाकार केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये ओढ्याच्या बाजूला लावलेली 4 व्हीलर गाडी देखील पाण्यामध्ये वाहून गेली आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही काळानंतर गाडीला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये रविवारी एकाच दिवशी तब्बल 140.6 मिमी म्हणजे 5.5 इंचाची पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर मेहू धरणातून 650 क्युसेक पाणी सोडण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यासह अनेक तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. डोंगराळ भागामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सखल भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळते. दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नाले, ओढे, छोटी तळी दुतडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. साताऱ्यात 7.3 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. जावली तालुक्यात 28.3 मिलीमीटरचा पाऊस झाला आहे. पाटणमध्ये 24.1 मिलीमीटरचा पाऊस तर कराडमध्ये 16.3 मिलीमीटरचा, कोरेगावमध्ये 3.8 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर खटावमध्ये 3.5 मिलीमीटरचा पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणमध्ये 0.9 मिमीचा पाऊस झाला आहे. तर फलटणमध्ये 0.7 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये 89.7 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. खंडाळ्यात 1.3 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद असून वाईमध्ये 17.6 मिलीमीटर अशी पावसाची नोंद आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मोठा असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर कोयना धरण पाणी क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे रविवारी सायंकाळीपर्यंत धरणात 45,249 एवढ्या पाण्याची आवक झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.